हरिओम. योगदास श्री जय गणेश जोशी यांनी निरूपण केलेली श्री शिवसूत्रे, अध्याय 3, शिवत्व, सूत्र क्रमांक 39. चित्तस्थिती वत शरीर करण बाह्येषु. शरीर, इंद्रिय आणि बाह्य भागीही तुरीय अवस्था अनुप्रणित करावी. सूत्र क्रमांक 38 प्रमाणे साक्षीत्व प्राप्त झालेल्या योग्याने जागृत, स्वप्न आणि सुषुप्ती यांच्या संधिकालात अभ्यास आणि साधना करून तुरीय अवस्था प्राप्त करून घेतलेली असते. याचा अर्थ असा नव्हे की जागृत, स्वप्न आणि सुषुप्ती यांच्या बाह्य अवस्था दुर्लक्षित करायच्या आहेत. या अवस्था बाह्यातकारी आहेत. बाह्यातकारी असलेल्या देहादी इंद्रियांनाही महत्त्व आहे. कारण जर देहादी इंद्रिय नसतील तर कसली साधना, कसले अध्यात्म आणि कसले आत्मज्ञान. परमावस्था प्राप्त करण्यासाठी तर नरदेह मिळालेला आहे. त्या देहाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या देहादी इंद्रियांच्याच मदतीने आपल्याला मुक्ती प्राप्त होणे शक्य आहे. यास्तव देह जिवंत ठेवणे, त्याची इंद्रिय व्यवस्थित सक्षम ठेवणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे. याचे महत्त्व सांगण्यासाठी हे सूत्र आहे. जसे जागृत, स्वप्न आणि सुषुप्ती या अवस्थांच्या संधिकालात साधना केली, तसे जागृत, स्वप्न आणि सुषुप्ती या अवस्थांमध्येही साधना करून अंतर्बाह्य तुरीय अवस्था प्राप्त करून घ्यावी, म्हणजे पूर्णत्व येते, शिवत्व येते. जो परिणाम जागृत, स्वप्न आणि सुषुप्ती यांच्या अंतर्भागात असतो तोच परिणाम बाह्य भागीही असला पाहिजे. दोन्ही ठिकाणी एकच अवस्था प्राप्त झाली की पूर्णत्व, शिवत्व प्राप्त होते. जोपर्यंत चित्ताच्या ठिकाणी त्याचे अंतर किंवा बाह्य असे स्वतंत्र अस्तित्व असते तोपर्यंत कुंडलिनी शक्ती जागृत होत नाही. ज्यावेळी अंतर्बाह्य तुरीय अवस्था प्राप्त होते त्यावेळी कुंडलिनी शक्ती मूलाधार चक्रातून सुषुम्ना नाडीमधून आज्ञाचक्राकडे मार्गस्थ होते. यास्तव या सूत्रात श्री शिवजी सांगत आहेत की पूर्णत्वासाठी जागृत, स्वप्न आणि सुषुप्ती यांच्या अंतरावस्थेप्रमाणेच शरीर, इंद्रिय आणि इतर बाह्य अवस्थांमध्ये साधना करून त्यामधून तुरीय अवस्था प्राप्त करावी, म्हणजे पूर्णत्व, शिवत्व प्राप्त होते. जागृत, स्वप्न आणि सुषुप्ती या अवस्थेत आणि या अवस्थांच्या संधिकालात जेव्हा एकच एक तुरीय परिणाम साध्य होईल तेव्हा कुंडलिनी शक्ती मार्गस्थ होईल. इतर विषय दूर करून केवळ एकाच विषयात रममाण होणारे चित्त शांत आणि उदित अशा दोनही वेळी एकच परिणाम अनुभवू लागते तेव्हा त्याला एकाग्रता परिणाम असे म्हणतात. शांत म्हणजे होऊन गेलेले, उदित म्हणजे घडत असलेले. याचाच अर्थ भूत आणि वर्तमानाचा सारखाच परिणाम होणे. याला एकाग्रता परिणाम म्हणायचं. भूतकाळातील क्षणाला जो प्रत्यय येतो तोच वर्तमानातील चालू क्षणाला आला की त्याला एकाग्रता परिणाम म्हणायचं. शांत म्हणजे विझलेले, थंडगार, निर्विकारी आणि उदित म्हणजे उत्तेजित, प्रफुल्ल, उल्हसित, उचंबळलेले. अशा या दोन्ही वेळी आपल्याला समसमानता साधली की त्याला एकाग्रता परिणाम म्हणायचं. यामधून अजून एक अर्थ ध्वनित होतो. याचा अर्थ वर्तमान क्षण भूतकाळाप्रमाणेच अनुभवायचा आहे. याचा अर्थ भविष्यकाळातील क्षण वर्तमानात येताच तो भूतकाळातील क्षणाप्रमाणेच वर्तमान काळीही अनुभवायचा आहे.
याचा अर्थ योगी या 3 परिणामाने त्रिकाला बाधित होतो. भौतिक उदाहरण पाहूया. आपण नाटक, सिनेमा, गाणं, नृत्य इत्यादी करमणुकीचे प्रकार अनुभवित असताना देहभान, स्थळ, काळ विसरतो. पुस्तक वाचताना वेळ कसा निघून गेला ते आपल्याला कळत नाही. यामधून भानावर आल्यावर आपण आश्चर्याने म्हणतो, एवढे वाजले? इतका वेळ कसा झाला? काही कळलंच नाही. हे जे काही होतं ते या 3 परिणामांचा प्रत्यय असतो. यासाठी प्राप्त परिस्थितीत आयुष्य समाधानाने जगायला शिकावे. परंतु माणूस परिस्थितीप्रमाणे बदलत जातो किंवा प्राप्त परिस्थिती बदलायच्या उद्योगाला लागतो. तो परिस्थितीशी स्थिर राहू शकत नाही. माणूस आयुष्यात स्थिरता यावी म्हणून सतत अस्थिर राहणारा आहे. हेच त्याच्या दुःखाचं कारण आहे. सूत्र क्रमांक 40. अभिलाषाद बहिर्गतिः संहायस्य. अंतर्बाह्य तुरीयावस्था प्राप्त न केल्यास देहादी इंद्रियांच्या भोगापवर्गतेत माणूस अडकतो. जागृत, स्वप्न आणि सुषुप्ती यामध्ये आणि यांच्या संधिकालात अशा दोनही अवस्थेत साधक योग्याला अध्यात्म योग साधना करून जागृत, स्वप्न आणि सुषुप्ती यांच्या अतीत तुरीया अवस्था प्राप्त करावी लागते. तसे न केल्यास तो भौतिक सांसारिक भोगांच्या मोहमायेत गुरफटतो. देहादी इंद्रियांच्या भोगापवर्गतेतून आत्मब्रह्माला अपेक्षित विहित असे उपभोग घेऊन देह जीवित तर ठेवायचा, परंतु त्याचबरोबर देहादी इंद्रियांच्या भोगापवर्गतेत गुंतायचे नाही. अशी ही तारेवरची कसरत आहे. डोळे उघडे ठेवले तर ठेवायचे, परंतु जे पाहिले ते आत्मब्रह्मासाठी पाहिले, डोळ्यांसाठी नाही असे जगायचे. दशेंद्रिय अशा प्रकारे वापरायला शिकायचे आहे. इच्छा, आकांक्षा, वासना, हवस हे मिथ्या आहे, भ्रामक आहे. यामागे धावून जीव अशाश्वत आणि बेगडी सौख्याचे मनोरथ पाहतो आणि ते पुरे करण्यातच सर्व जीवन दुःखात लोटतो. स्वात्म्याचे ज्ञान नसल्यामुळे जीव देहादी इंद्रियांच्या भोगापवर्गतेत अडकतो. त्याला देह आणि इंद्रियांचे सौख्य म्हणजे आपले सौख्य असे वाटते. त्यामुळे तो अज्ञानाने त्यांच्यातच गुंतून राहतो. हे ज्ञानाने जाणून उमजून आकलन करून घ्यायचे आहे. इंद्रियांवर जबरदस्ती करून काहीही उपयोग होत नाही. उलट इंद्रिय जास्त जोरात कारंज्यासारखी उफाळून येतात. केलेली साधना वाया जाते, फक्त मनस्ताप तेवढा हाती लागतो. यास्तव अध्यात्म योग साधना करावी. प्रथम हे सर्व आत्मज्ञानाने जाणून घ्यावे. त्याला योग ऊर्जा, प्राणायाम, ओंकार साधना, जप, ध्यान यांची जोड द्यावी. कुंडलिनी शक्ती जागृत करावी आणि अतेंद्रिय शक्तीने अंतरात्मा जाणून परमात्मा प्राप्त करावा. या भौतिक जगताच्या क्लेशकारक मरणाच्या फेऱ्यातून कायम करता सुटका करून घेऊन कैवल्यानंदी जीवन जगावे. हरिओम.